नागपूरचं अधिवेशन किमान 3 आठवडे चाललं पाहिजे. विदर्भातल्या प्रश्नांची चर्चा होणं आवश्यक आहे. कापूस, धान, नागपूरचा बॅकलॉग, विदर्भाचा बॅकलॉग, विदर्भातल्या आता अलीकडच्या 5 वर्षात नवा वेगळ्या क्षेत्रात निर्माण झालेला बॅकलॉग, या सगळ्यांची चर्चा व्हायला पाहिजे. पण आता सरकारलाही वेळ नाही आणि एका आठवड्याचंच अधिवेशन आहे. किमान 2-2.5 आठवड्याचं तरी अधिवेशन व्हायला पाहिजे. कराराचं उल्लंघन आहे. आता काय वेगळ्या वेळी अशा गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे आत्ताच कराराचं उल्लंघन झालं असं म्हणणंही योग्य आहे असं मला वाटत नाही. यापूर्वी असे 1 आठवड्याचे अधिवेशन जेव्हा जेव्हा निवडणुकाचा सामोरं जातो त्याच्या आधीचं पहिलं अधिवेशन असं होत असतं. घडलेला आहे, पूर्ण अधिवेशन झालं पण खाते वाटप झालं. फक्त मुख्यमंत्र्यांकडे खातं आहे, उपमुख्यमंत्र्यांकडे खातं नाही. कसं बघता? किमान 2 उपमुख्यमंत्र्यांना थोडी थोडी खाती वाटून द्यायला पाहिजे होती, पण काही देण्यात आलेलं नाही. पहिल्यांदा असं घडतं. हे पहिल्यांदा घडतंय. काय रिएक्शन पूर्ण अधिवेशन गेलं सर? नाही, रिॲक्शन देण्याच्या पलीकडे काम गेलेलं आहे, त्यामुळे रिॲक्शन देऊन काही उपयोग नाही. त्यामुळे रिॲक्शन का द्यायची? हे सगळे खाती उत्तरं प्रश्नोत्तरं नव्हती, लक्षवेधी नव्हत्या आणि 4 डिस्कशन्स आहेत म्हणजे 293चे. त्यामुळं त्याची उत्तरं मुख्यमंत्री देऊ शकतात. त्यामुळे सर्वांना खाते वाटप करण्याचा आवश्यकताही नव्हती तशी बघितली तर. सर, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार असं संजय राऊत यांनी सांगितलं. कधी सांगितलं? आज बोलले. मी जरा बघतो ते काय म्हटले आणि मग प्रतिक्रिया देईन. संजय राउत कह रहे कि अकेले लड़ सकते हैं चुनाव, इसके पहले भी लोकल बॉडी चुनाव अकेले लढे हैं. ते समता परिषदेची बैठक घेतील आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरवतील. ते वेगळी वाट स्वीकारतील असं जवळपास आता निश्चित होत चाललेलं. आपली काय प्रतिक्रिया पक्षाकडून त्यांना जे डावलण्यात आलंय त्याबद्दल? मला वाटत नाही ते वेगळं काही करतील. समता परिषदेची ती बैठका ते नेहमीच घेत असतात आणि समता परिषदेच्या बैठकीत ते राजकीय निर्णय घेतील असं मला वाटत नाही. समता परिषद ही एक सामाजिक दृष्ट्या काम करणारी संघटना आहे आणि मला वाटत नाही की ते काही वेगळा निर्णय घेतील. एक राज्य एक गणवेश ही जी संकल्पना ही कोलमडलेली आहे. विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश नाही आहेत आणि पूर्ण निष्कृत दर्जाचे असल्यामुळे आता ते जो सरकारने आलेला फॉर्म्युला चेंज करण्यात आला आहे. गणवेश निकृष्ट दर्जाचा दिला याच्याविषयी लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जे अधिवेशन झालं त्याकडे विरोधी पक्षाने लक्ष वेधलेलं होतं. गणवेश निकृष्ट दर्जाचे होते, महाराष्ट्राला सर्व ठिकाणी अजून पोचलेले नाहीत. आता डिसेंबर महिन्यात आपण आहोत, अजूनही गणवेशाचं वाटप नाही. हे शिक्षण क्षेत्रात किती दुर्लक्ष आहे सरकारचं हे याच्याकडून पाहायला मिळतं. आज पवारसाहेब बीडमध्ये गेले आणि बीडमध्ये त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी असं म्हटले की आरोपीला आणि सूत्रधाराला धडा शिकवा, अशा पद्धतीने पवारसाहेबांनी केलं. बरोबर आहे, हीच मागणी आमच्या पक्षाच्या काही विधानसभेच्या सदस्यांनी सभागृहात देखील केली की मुख्य आरोपी कोण आहे तिथंपर्यंत पोचा आणि त्याला धडा शिकवा. सर, असं कळतं की अजित पवार ही मंगळवारपर्यंत तिथं जाणार आहेत, जाणार आहेत असं कळतं आहे. त्यांच्या जाण्यामुळे कुठेतरी एक प्रकारचा दबाव येईल का त्या परिसरामध्ये? कारण त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे येतं. नाही, पण कोणीतरी सरकारच्या बाजूने तिथल्या लोकांची गाराणी ऐकायला जायलाच पाहिजे ना. अजून गेलं नाही हेच आश्चर्य आहे. आतापर्यंत कोणीतरी मंत्र्यांनी जाऊन त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्या गावातल्या लोकांचं म्हणणं काय याच्याविषयी थोडीशी तरी माहिती घेणं आवश्यक होतं. तसा फार उशीर झालेला आहे. पाटिल साहब, संजय राउत कह रहे कि लोकल बॉडी चुनाव इसके पहले भी अकेले लड़े हैं, बीजेपी के साथ जब वो थे, इस बार भी अकेले लड़ सकते हैं. क्या कहेंगे इसको लेकर? लड़ सकते हैं, हाँ, ऐसा बोला. लड़ेंगे बोला नहीं है, लड़ सकते हैं. तो देखते हैं ना, अभी वो क्या कहाँ है उन्होंने यही मुझे पता नहीं है. मैं देखूंगा क्या कहाँ है और बाद में उसके बारे में कुछ कहना है तो एमपीए जो है उसमें फूट हो जाएगी क्योंकि एमपीए जो है विचारधारा से जुड़ी नहीं है, वो अपने स्वार्थ के लिए जुड़ी हुई पार्टी अलायंस है. नहीं, हर अलायंस स्वार्थ के लिए ही होता है, नहीं तो हर पार्टी की अपनी अपनी विचारधारा होती है.
तो एक अलायंस स्वार्थ का है और दूसरा अलायंस निस्वार्थी है, ये कहना भी अन्यायकारक है। पोर्टफोलियो का बंटवारा नहीं हो पा रहा है, आज सत्र समापन हो रहा है, सिर्फ मुख्यमंत्री के पास, डिप्टी सीएम के पास भी कोई विभाग आश्चर्य ये है कि पोर्टफोलियो का बंटवारा न होते हुए 6 दिन का अधिवेशन पूरा हो रहा है। इसका सारा श्रेय राज्य के मुख्यमंत्री को देना पड़ेगा। निलेश लंके असं म्हटलेले आहेत की भुजबळ साहेबांना योग्य ती संधी मिळाली आले तर आम्ही त्यांना घेऊ, असं त्यांनी निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे. त्याकडे कसं बघता? मी त्याकडे बघत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.